कन्क्लूड करायचं आहे. माझी पुन्हा सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे, आपले कामं विभागामध्ये अजून करण्याची बाकी आहेत. आपण ह्या ठिकाणी मंजूर झाल्यानंतरच आपण प्रभागामध्ये कामाला सुरुवात करू शकतो. प्रत्येकाच्या प्रभागामधील मतदार तुमच्या कामासाठी वाट पाहतोय. तर लवकरात लवकर 15 मिनिटाचा मी कालही टायमिंग दिला, आजही मी 15 मिनिटंच दिलेली आहेत. पहिली बेल मारल्यावरती अलर्ट असेल, दुसऱ्या बेलला कृपया करून बसा, म्हणजे आज जास्तीत जास्त मेंबर्स कंप्लीट होईल. आजही संख्या मोठी आहे. अर्थसंकल्प अ व ब व ई आणि ग वरील पुढील विचार आता प्रारंभ करण्यात यावा. श्री तेजिंदर तिवाना. महापौर महोदय, मला बोलाक दिल्याबद्दल धन्यवाद. जय कोकण. माझी औश मालवणी, माझी औशीची भाषा मालवणी, त्यामुळे मला लय आवडतं. असो, मी लिहून आणलेलं माझं पूर्ण भाषण मला वाचण्याची परवानगी द्यावी, माझी विनंती. मी तेजिंदर सतनाम सिंग तिवाना, प्रभाग क्रमांक 47च्या नागरिकांच्या वतीने आणि प्रामुख्याने युवा मुंबईकरांच्या वतीने आज 2026-27च्या बजेटवर माझे विचार मांडण्यासाठी आणि मुंबईच्या प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट बजेटला सपोर्ट करण्यासाठी उभा आहे. सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो, हे बजेट केवळ आकड्याचा खेळ नाही, तर तो मुंबईच्या फ्युचर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंग आणि सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्सचा एक मजबूत पाया आहे. डेव्हलपमेंटला नाकारण्याची सवयच असल्याने विरोधक उसना विरोध करत आहेत, पोकळ टीका करत आहेत. मी विरोधकांना सांगू इच्छितो कि इस मोड़ पर घबरा कर थम ना जाइए आप. जो बात नहीं है उसे अपनाइए आप. डरते हैं नई राह पे क्यों चलने से, हम आगे आगे चलते हैं, पीछे पीछे आ जाइए आप. आणि मी ठामपणे सांगतो, हे बजेट हा अर्थसंकल्प बॅलन्स, प्रोग्रेसिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे. आता गरज आहे ती फक्त इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आणि स्ट्रिक्ट अकाउंटेबिलिटीची. जमा खर्चाचा ताळमेळ घालत असताना प्रॉपर्टी टॅक्स पासून प्राप्त होणारे इन्कम देखील तितकेच महत्त्वाचे असून प्रत्यक्षात कमर्शियल म्हणून वापर करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी होल्डर्स तसेच रेकॉर्डमध्ये मेन्शन नसलेल्या नवनवीन प्रॉपर्टीचा शोध घेऊन त्यावर टॅक्स आकारणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून बृहन्मुंबई महानगरपालिकाचे इन्कम सोर्स वाढवण्यास मदत होईल. यासोबतच मी एक महत्त्वाचे मुद्दा मांडू इच्छितो की महानगरपालिकाने केवळ खर्च वाढवण्यापेक्षा आउटकम बेस्ड बजेटिंग आणि परफॉर्मन्स ऑडिट सिस्टम लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक विभागासाठी KPI, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स निश्चित करून त्याचे क्वार्टरली रिव्ह्यूज झाले पाहिजे. While increasing the property tax, डिजिटल सर्वे, ड्रोन मॅपिंग आणि GIS आधारित रिअसेसमेंट करून लीकेज बंद करणे आवश्यक आहे. Increasing the tax base is the most sustainable way to increase revenue. माननीय महापौर महोदय, नाल्यामधील गाळ हा फक्त एप्रिल-मे महिन्यात ना काढता डिसेंबर-जानेवारी पासून सुरुवात करण्यात यावी, अशी सन्माननीय स्थायी समिती अध्यक्षांनी मांडलेल्या सूचनेस मी माझ्या भाषणाद्वारे अनुमोदन आणि सपोर्ट देखील देऊ इच्छितो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही मुंबई शहराची आणि मुंबई वासियाची प्राथमिक जबाबदारी असली तरी मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावी लागते की SWM डिपार्टमेंट गार्बेज कलेक्शन करिता टेंडर काढते. यातील कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच वेळा कमी प्रमाणात गाड्या पुरवतात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणाचा कचरा उचलला जात नाही. आणि दुसरी समस्या अशी आहे की टेंडर कंडिशन नुसार गाड्या उभ्या करण्याकरिता प्रायव्हेट पार्किंग प्लेस असणे आवश्यक आहे, परंतु सर्व मुंबईमध्ये या गाड्या रोड साइडला उभ्या असतात, त्यामुळे ट्रॅफिक जॅम तसेच दुर्गंधी सामान्य मुंबईकरांना सामना करावा लागतो. कचऱ्याच्या समस्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट्स
मिथेनेशन प्लांट्स आणि डिसेंट्रलाइज कंपोस्टिंग युनिट्स मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे. बजेट ब भागातील मालमत्ता या भागावर बोलायचं झाले तर DCPR 2034 अंतर्गत महानगरपालिकेला 426 सदनिका प्राप्त झालेल्या असून त्याची ऑनलाईन लॉटरी सोडत करून विक्री करण्यात आली. परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू असून यामध्ये अनेक रेसिडेन्शियल घरे इफेक्टेड होत आहेत. या एलिजिबल प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सनचे रिहॅबिलिटेशन करण्याविषयी प्रायोरिटीने विचार करून त्यानंतरच रिमेनिंग फ्लॅटची लॉटरी करण्यात यावी, जेणेकरून इन्फ्रा प्रोजेक्ट्सना ऑब्स्टेकल्स ठरणाऱ्या एलिजिबल इफेक्टेड पर्सन्स विल बी रिहॅबिलिटेटेड इन नियर बाय एरियाज आणि त्यामुळे इन्फ्रा प्रोजेक्ट्स करिता प्लॉट्स मोकळे होऊन इन्फ्रा प्रोजेक्ट्स लवकरात लवकर कंप्लीट होतील. तसेच मी थोडक्यात नमूद करू इच्छितो की ट्रीटेड वॉटर यूज पॉलिसी लागू करून कन्स्ट्रक्शन, गार्डन आणि इंडस्ट्रियल यूज साठी रिसायकल वॉटर वापरणे अनिवार्य करावे. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट हा वांद्रे पर्यंतच असून दहिसर ते वांद्रे हा प्रवास 2 ते 2.5 तासपर्यंत देखील लांबला जाऊन वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीमध्ये डायबेटिक, ब्लड प्रेशर यासारखे रुग्ण प्रवास करत असताना त्यांना पब्लिक टॉयलेट ना मिळाल्याने किडनीवर देखील प्रेशर पडून त्रास होतो. म्हणून या रस्त्यावर विविध ठिकाणी व्हेकल पार्किंग फॅसिलिटीसह क्लीन पब्लिक टॉयलेट देखील उभारणे आवश्यक असून त्याबाबतचे कोणतेही उल्लेख या बजेटमध्ये करण्यात आलेला नसून तो करण्यात यावा अशी सूचना मी माझ्या भाषणाद्वारे करीत आहे. माननीय महापौर महोदय, मुंबई कोस्टल रोड हा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा एक लँडमार्क प्रोजेक्ट आहे. त्यामुळे वेस्टर्न कॉरिडॉर मधील ट्रॅव्हल टाइम मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. फ्यूल सेव्हिंग, पोल्युशन रिडक्शन आणि इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी वाढण्यात या प्रोजेक्टचा मोठा वाटा आहे. परंतु अजूनही काही ठिकाणी एंट्री एक्झिट प्लॅनिंग, ट्रॅफिक मर्जिंग आणि सेफ्टी मेजर्स सुधारण्याची गरज आहे. मी ऍडमिनिस्ट्रेशनला सुचवतो की प्रॉपर ट्रॅफिक इंटिग्रेशन प्लॅन तयार करा, जेणेकरून कम्युटेशन सुलभ आणि सुरळीत होईल. Improve the signage systems also so that travelers will not get confused. महापौर महोदय, GMLR गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा प्रोजेक्ट मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी हा एक स्ट्रॅटेजिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. माझी मागणी आहे फास्ट ट्रॅक एक्झिक्युशन होणे आवश्यक आहे. या रस्त्याला जोडणाऱ्या उपरस्त्याचे लँड एक्विजिशन इश्यूज, बॉटलनेक इश्यूज त्वरित सोडविण्यात यावेत. वीकली प्रोग्रेस मॉनिटरिंग करून मायक्रो प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. PMC मंडई महापालिकेच्या मार्केट डिपार्टमेंट मार्फत 9 मार्केटचा रिडेव्हलपमेंट सुरू आहे. त्या अंतर्गत माझ्या प्रभाग क्रमांक 47 मधील ऑर्लम मार्केट देखील रिडेव्हलपमेंट होत असून त्या मार्केटचा विकास करताना या ठिकाणी महिन्यात रफली 50 ते 60 हजार रहिवासी ये जा करतात. त्यामुळे बेसिक फॅसिलिटीज डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. यामध्ये पार्किंग तसेच कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट विथ स्पेशली एबल्ड सीट्स करणे आवश्यक आहे. याचे प्लॅन बनवताना लोकल सिटीजन्सला सोबत घेऊन बनविणे गरजेचे आहे. मुंबईमधील एक होलसेल फिश मार्केट म्हणून मालाड साईनाथ मार्केट आहे, परंतु या मार्केटमध्ये देखील कोळी बांधवाकरिता तसेच मासे विक्रेता कोळी महिलांकरिता फॅसिलिटी उभारणे आवश्यक आहे. मूलभूत गरज असलेल्या सार्वजनिक शौचालय देखील घाण असून नियमित क्लिनिंग गरजेचे आहे असेही माझ्या भाषणाद्वारे सूचित करू इच्छितो. त्याचप्रमाणे मासली मार्केट परिसरात सतत निर्माण होणारे फिश वेस्ट हे अत्याधुनिक पद्धतीने कंपोस्ट करण्याकरिता सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या दुर्गंधीवर देखील आळा बसू शकेल. PMC गार्डन डिपार्टमेंट महापौर महोदय, उद्यान खात्यावर बोलायचे झाले तर त्याकरिता एक सेपरेट कॉर्पोरेशन मीटिंग अरेंज करावे लागेल असे माझे मत आहे. कारण ओपन स्पेस ही प्रत्येक मुंबईकराचा हक्क आहे, परंतु महानगरपालिकेचे या विभागाकडे दुर्लक्ष आहे असा माझा आरोप आहे. या विभागाला दिलेल्या अनबॅलन्स्ड अँड इनएड्युकेट बजेट बाबत सर्वजण बोलले, परंतु
publicly available open space in Mumbai is officially less than 1.2 to 1.5 square meters per person, which is a far below the required or recommended standards. This extremely low figure is one of the lowest in the world and is projected to come down to 0.8 square meters per person if population density increases. This is a very serious situation, and I also request that concrete measures be taken to address this. माननीय महापौर महोदय, पेरिफेरल हॉस्पिटल्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करणे अत्यंत गरजेचे आहे. सिटीजन्सला अफोर्डेबल आणि क्वालिटी ट्रीटमेंट मिळाले पाहिजे. तसेच टीबी, HIV आणि कंटेजियस डिसीज बाबत मास अवेअरनेस कॅम्पेन्स वारंवार राबविणे आवश्यक आहे. रेग्युलर हेल्थ चेकअप्स आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे. Although public health and medical services have been discussed extensively in the speech of Honorable Standing Committee Chairman, sir, but I have one special suggestion, sir. की गर्भवती महिलांना विविध टेस्ट करावे लागतात आणि गेटिंग टेस्ट डन ॲट अ प्रायव्हेट क्लिनिक कॅन बी अ ह्यूज फायनान्शियल बर्डन. याकरिता मोठे गायनोकोलॉजिकल हॉस्पिटल विथ NICU इन द ईस्टर्न अँड वेस्टर्न सबर्ब्स विथ ऑल द टेस्ट अँड अ पेडियाट्रिक हॉस्पिटल बनविण्यात यावे. तसेच मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या माझा प्रभाग क्रमांक 47 मध्ये CTS नंबर 243 येथे ॲडव्हान्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात यावे. यामध्ये डेंटिस्ट, डर्मेटोलॉजिस्ट, ENT, ऑर्थो, ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात यावे. त्यामध्ये आय स्पेशलिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि इतर OPD रुग्ण सुविधा देणे गरजेचे आहे असे मला वाटते. याचा अंतर्भाव देखील या बजेटमध्ये करण्यात यावा, कारण या परिसरातील 5 किलोमीटर पेक्षा जास्त रेडियसमध्ये एकही ॲडव्हान्स BMC हॉस्पिटल नाही ही खंत आहे. हेल्थ रेकॉर्ड्स आणि टेलिमेडिसिन सर्व्हिसेस सुरू केल्यास सिटीजनला वैद्यकीय सुविधा मिळू शकतील. पर्यावरण आणि स्वच्छता या विषयावर बोलायचे झाले तर मुंबई शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकाम स्थळावर 28 मुद्द्यांच्या गायडिंग प्रिन्सिपल्स अंमलबजावणी करण्याचे काम सुरू असताना मला येथे प्रामुख्याने नमूद करावे लागते की काही अधिकारी याच्या माध्यमातून डेव्हलपर्सला ब्लॅकमेल करत आहे. याचा तक्रार माझ्याकडे पण आला आहे. मालाड पूर्व येथील काम बंद असताना देखील दिलेल्या नोटीस बाबत मी AEBF याचे स्पेसिफिक एक्झाम्पल देऊ शकतो, परंतु त्याआधी माझी त्या स्क्वॉडला विनंती आहे की अशा प्रकारचा कोणताही हिडन अजेंडा न ठेवता या गाईडलाईन्स इफेक्टिव्ह आणि स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करावी. रिव्हर अँड तलाव रिज्युव्हनेशन. मुंबईतील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्या रिव्हर रिज्युव्हनेशन प्रोग्राम बाबत सर्वजण याआधी बोलले आहेत. यासोबतच मी मुंबईमध्ये अनेक नॅचरल लेक्स आहेत, त्याचे रिज्युव्हेशन करणे देखील आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल वांद्रे तलावाचे ब्युटिफिकेशन आणि रिव्हायटलायझेशन त्या पद्धतीने सुरू आहे. त्याच बेसवर मी प्रतिनिधित्व करीत असलेला माझा प्रभाग क्रमांक 47 मध्ये आई पाटला देवी उद्यान आणि भुजाले तलाव हे एकत्र करून त्याचा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑन इंटरनॅशनल लेवल करणे आवश्यक आहे आणि ही बाब देखील बजेटमध्ये इन्क्लूड करावी अशी माझी विनंती आहे. एम्युनिटी स्पेस डेव्हलपमेंट बाबत टाइम बाउंड प्लॅनिंग करण्याची देखील आवश्यकता आहे. त्यासोबतच मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभाग क्रमांक 47 मध्ये एम्युनिटी स्पेस अंतर्गत प्राप्त भूखंडावर ॲडव्हान्स AC लायब्ररी आणि स्टडी सेंटर विथ वायफाय फॅसिलिटी करणे करीत टोकन प्रोव्हिजन करण्यात यावी. याचा फायदा येथील लोकल स्टुडंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोबत MPSC UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. जिओग्राफिकल डायव्हर्सिटीने युक्त असलेल्या मुंबई शहराचा विकास करत असताना ही डेव्हलपमेंट सस्टेनेबल असली पाहिजे. वॉटर रिसायकलिंग प्रोजेक्ट्स वाढवणे आणि त्याचा वापर करणे ही आवश्यक आहे. रिन्युएबल एनर्जी वापराकरिता प्रोत्साहन आणि प्राधान्य देणे तितकेच गरजेचे आहे. त्याकरिता सर्व महापालिका इमारतीवर सोलार पॅनल सिस्टम बसवणे गरजेचे आहे. महापौर महोदय, भारत हे युवा राष्ट्र आहे. 65% लोकसंख्या हे 35 वर्षाखालील असून जेन झी ज्यांना मी जेन नेक्स्ट पण म्हणतात, ही मोठी एनर्जी आहे. त्या युथ पॉवरला योग्य डायरेक्शन दिशा देणे गरजेचे आहे. मुंबईत 35 ते 40 लाख युवक आहेत. ही शक्ती सिटी डेव्हलपमेंटसाठी वापरली तर मुंबई टॉप मॉडर्न सिटी बनू शकते. दरवर्षी रोड, गार्बेज, वॉटर लॉगिंगवर 76,000 प्लस कंप्लेंट्स येतात.
हे आकडे नव्हे तर मुंबईकरांच्या समस्या आहेत. फक्त 0.01% यूथ सिव्हिक मॉनिटरिंग मध्ये आले तर ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी वाढेल. म्हणून महापौर जैन नेक्स्ट सिव्हिक फेलोशिप प्रोग्राम पायलट प्रोजेक्ट सुचवत आहे. 18 ते 25 वयोगटातील युवक डिजिटल माध्यमातून मॉनिटरिंग, रिपोर्टिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये सहभागी होतील. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विकास कामे, स्कीम्स आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मेयर्स जैन नेक्स्ट मीडिया फेलोज हा पायलट प्रोजेक्ट सुरू करावा अशी माझी मागणी आहे. या अंतर्गत 18 ते 25 वयोगटातील 25 जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन ग्रॅज्युएट्सना 6 महिन्यासाठी निवडून फील्ड रिपोर्टिंग, सक्सेस स्टोरीज आणि मिस इन्फॉर्मेशन कंट्रोल यासाठी संधी द्यावी. या फेलोजना मंथली स्टायपेंड व कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यात यावे. त्यामुळे युथला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळेल आणि महापालिकेला मजबूत डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम तयार होईल. भविष्यात हा प्रोजेक्ट सर्व वॉर्डमध्ये एक्सपॅन्ड करता येईल. या लोकांनी 25 फक्त 2 मिनिट मॅडम. या लोकांनी 25 वर्षाच्या भ्रष्टाचाराला फुल स्टॉप देण्यासाठी या युवकाने मुंबईकरांना आणि आम्ही या लोकांच्या 25 वर्षाच्या भ्रष्टाचाराला फुल स्टॉप देण्यासाठी मुंबईचे युवकांनी महायुतीला निवडून आणलाय. मुंबईच्या लोकांनी महायुतीला निवडून आणलाय मॅडम. या लोकांच्या 25 वर्षाचा भ्रष्टाचार. तर या प्रस्तावाचा पॉझिटिव्ह विचार करून बजेटमध्ये इम्प्लिमेंट करावा अशी माझी विनंती आहे. 25 वर्ष 25. महापौर महोदय, स्वातंत्र्यानंतर रस्त्यांना महान व्यक्ती महत्वाचे नावे देण्यात आली, मात्र आजही जुनी नावेच वापरली जातात. ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे या महापुरुषा विषयी 2 मिनिट ऐकून तर घ्या. आता जनजागृती होत नाही. यासाठी माझा प्रस्ताव आहे की रस्त्याच्या नावासोबत QR कोड लावण्यात यावे. जे स्कॅन केल्यावर त्या व्यक्तिमत्वाची माहिती नागरिकांना मिळेल. त्यामुळे आपला इतिहास जपला जाईल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. असं डिजिटल म्युझियमच्या माध्यमातून. झाला. मी माझ्या भाषणाची सांगता करताना पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की हे बजेट मुंबईकर जनतेच्या हिताचा ट्रान्सपरंट आहे. मुंबईच्या विकासाचे विजन स्पष्ट आहे. आता गरज आहे की डिलिव्हरी आणि एक्झिक्युशनची. काम दिसला पाहिजे तेव्हाच जनता समाधानी राहील. मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा बजेटमध्ये अंतर्भाव करण्यात यावा अशी देखील विनंती मी करीत आहे. आणि ऐका, सकाळी सूर्य उगवतो नवीन आशा घेऊन, महायुतीचा अर्थसंकल्प आलाय नवा विश्वास घेऊन. सामान्य मुंबईकरांच्या पंख फुटू दे. प्रगतीची नवी 15 मिनिटं 5. बसा खाली बसा. श्रीमती आशा कोपरकर, तुम्हाला पण हेच नियम लागू आहेत. तुम्हाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.